9 ठिकाणांवर कसा हल्ला केला ते आपण बघणार आहोत। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला नेमका कसा केला याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी। मित्रांनो, ऑपरेशन सिंदूर ईंट का जवाब पत्थर से पेलगाम हल्ल्याला अखेर भारताने उत्तर देऊ केलेलं आहे। आणि चला न्यूज 18 लोकमतच्या ड्रोन टॅक्सीच्या माध्यमातून जाणून घेऊयात की पाकिस्तानमधले अशी कोणती ती 9 ठिकाणे म्हणजे दहशतवादी अड्डे ज्यावरती हल्ला करण्यात आला। अर्थात चला पहिलं ठिकाण पाकिस्तानमधलं आपण जर पाहिलं तर जैश ए मोहम्मदचं बहवालपूर या ठिकाणी हल्ला करण्यात आला। त्यानंतर पुढलं ठिकाण जर आपण पाहिलं तर ते देखील आपण जाणून घेऊयात। त्याच्या पुढेच ते होतं लष्कर-ए-तोयबाचं मुरिदके। याच ठिकाणी 26/11 मधल्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं। त्यानंतर आपण जर पाहिलं लष्कर-ए-तोयबाचं गुलपूर, त्यानंतर लष्कर-ए-तोयबाचं सवाई या ठिकाणी देखील हल्ला करण्यात आला। पुढलं ठिकाण होतं जैश ए मोहम्मदचं बिलाल, या ठिकाणी देखील एअर स्ट्राईक करण्यात आला। जैश ए मोहम्मदचं कोटली या ठिकाणी हल्ला करण्यात आला। आणि पुढला हल्ला जो झाला एअर स्ट्राईक झाला तो लष्कर-ए-तोयबाचं बर्नाला। आणि त्याचा पुढचा जो जबरदस्त हल्ला होता आपल्या क्षेपणास्त्रांचा तो होता जैश ए मोहम्मदच्या सरजालवरती आणि पाठोपाठ हिजबुल मुजाहिदीनच्या महामुनावरती। हीच ती मंडळी 9 ठिकाणे आहेत। बघा ही 9 ठिकाणं लक्षात घ्या। याच 9 ठिकाणांवरती दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जायचं, जिहादच्या नावाखाली त्यांना जिहादी बनवलं जायचं। भारताविरुद्धच्या ज्या मोठमोठ्या दहशतवादी कारवाया करण्यात आलेल्या होत्या त्याचं सगळं प्लॅनिंग या वेगवेगळ्या मुख्यालयांवरती करण्यात आलेलं होतं। आणि हीच मुख्यालय एअर स्ट्राईक करून भारताने उद्ध्वस्त केली आणि दहशतवादाचं कंबरडं मोडलंय। हे होतं ऑपरेशन सिंदूर ईंट का जवाब पत्थर से।